खाली जातानाच आपल्याला दिसला बडी. तर पहिली गोष्ट म्हटलं हे काय पाहायला भेटलं की म्हटलं ना काला नाही खाल्ला अजून. अबे म्हटलं तुला पहिलेच सांगलं की सस्ता नशा कमी करत जात जाय. आणि आमच्या गाडीला बसवलं नवीन नवीन बस स्टँड. तर गाडीला बसवलं जातं आता याच्या शक्ती याचा गलत इस्तेमाल करायला लागेल. तर लागलो मग याच्यावर व्हिडिओ काढायला. अबे ती या शक्ती यायला गलत इस्तेमाल नाही निंजा टेक्निक म्हणतात ते वापरायची. त्या स्टँडले जाऊ द्या बाजूला ना आपल्याला जाणं होतं वावरामध्ये. पण ढगाई ना तर वातावरण एवढं चांगलं दिसत जाय की काहीतरीच. पण म्हटलं आज पाणी बी येते 100%. हरायसाठी आपल्याला एक उपट नाही डायरेक्ट उपट ना एका खट्टे. हराय उपटून जाणं होतं आपल्याला घरी. संध्याकाळी बडीला म्हटलं की चाला तुला फिरायला नव्हतं म्हटलं आता घरी तर नाही तर एवढा मेळ करते ना चाल म्हटलं चालत नाही म्हटलं वारे वाघडी. तर एवढं गैर बाय पाहिलं म्हटलं आता ही घरी नाही जाऊ दिला तर म्हटलं त्यापेक्षा आता घरी जायला पुरते. मग गड्याला डायरेक्ट आणला उचलून डायरेक्ट गाडीवर. मग धाब्यावर आला तर म्हटलं हवेनं पाणी म्हटलं थोडं थोडं म्हटलं पुढे चाललं. आणि ढगा पाहून तर म्हटलं इकडे बी म्हटलं पाणी तर येतेच म्हटलं. आता जरा भरामध्ये हवेनं करली बंद घालायची टेस्टिंग चालू. आणि याच्यामध्ये फक्त 3च टेस्ट राहायचं. एक तर हवेनं पडीन एक तर ईस पडीन एक तर पाण्यानं पडीन. ह्या पाण्याचा म्हटलं पहिला फवारीचा म्हटलं चांगला तर मजा घ्यायच लागेल. आणि इकडे एकदा पुढे पाहून घ्या की किती पाणी पडून राहिलं. तर पाण्याचा मोसम आहे तर पाणी तर खूपच पडेल. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.